Welcome students in the online lecture. This is the 13th lecture on the topic Human Health and Diseases. In the last lecture, I have explained the two diseases, that is pneumonia and common cold. In that, we have studied about the causative agent, mode of transmission, signs and symptoms, diagnosis and treatment, and prevention of control of both diseases. In this lecture, we will study about the next two diseases, that is ringworm and डेंग्यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन डिसीजेस स्टडी केले. पहिला होता निमोनिया आणि दुसरा कॉमन कोल्ड. दोन्ही डिसीजेस रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड असणारे डिसीजेस होते. दोन्हीचे कॉझिटिव्ह एजंट, मोड ऑफ ट्रान्समिशन, सायन्स अँड सिम्टम्स, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, डायग्नॉसिस आणि ट्रीटमेंट याविषयी आपण स्टडी केलं. या लेक्चरमध्ये आपण दोन डिसीजेस पुढचे बघणार आहे. ज्याच्यातला पहिला डिसीज आहे रिंगवर्म, जो फंगल डिसीज आहे, आणि दुसरा डिसीज आहे डेंग्यू, जो व्हायरल डिसीज आहे. बघूया सुरुवातीला रिंगवर्म. रिंगवर्म विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज डर्मॅटोफायटोसिस. डर्मॅटोफायटोसिस का म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल बघा. इट इज अ फंगल डिसीज और फंगल इन्फेक्शन ऑफ अ स्किन. या डिसीजला डर्मॅटोफायटोसिस म्हणण्यापाठीमागं हा रिझन आहे की हा फंगल इन्फेक्शन आहे स्किनचं. स्किनला आपलं इन्फेक्शन होते. स्किनमध्ये एपिडर्मिस, डर्मिस लेअर असतात, त्याच्यावरती याचे इन्फेक्शन होते फंगसचं. म्हणून या डिसीजला डर्मॅटोफायटोसिस असं म्हटलं जातं. बघूया याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे. कॉझिटिव्ह एजंट ऑफ रिंगवर्म, इट इज कॉज्ड बाय fungal species belongs to the genera Trichophyton and Microsporum. These fungi feed on keratin in skin, hair and nails. बघा इथं काय म्हटलंय, हा डिसीज होण्यास पाठीमागं दोन जेनेराच्या अंडर येणाऱ्या स्पेसीज ज्या आहे फंगायच्या, त्या ह्या डिसीज कॉज करतात. एक पहिली जेनेरा आहे ट्रायकोफायटॉन, तर दुसरी जेनेरा आहे मायक्रोस्पोरम. या दोन जेनेराच्या अंडर येणाऱ्या स्पेसीजमुळं आपल्याला रिंगवर्म हा डिसीज होत असतो. आता हा डिसीज होण्यापाठीमागचं रिझन काय आहे. दिस फंगाय फीड ऑन केरॅटिन इन स्किन, हेअर अँड नेल्स. या ज्या फंगस आहेत ह्या आपल्या स्किनमध्ये, हेअर्समध्ये आणि नेल्समध्ये असणारं जे डेड प्रोटीन आहे ज्याचं नाव आहे केरॅटिन, याच्यामुळं आपल्याला हा डिसीज होतो. जे डेड केरॅटिन आहे त्याच्यावरती ह्या फंजाई फीड करत असतात, त्या अन्न म्हणून त्याचा वापर करतात आणि ते फूड घेत असताना आपल्या स्किनवरती लेशन्स उठतात, चट्टे उठतात, ज्याला रिंगवर्म असं म्हटलं जातं किंवा डर्मॅटोफायटोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या बॉडीवरती याचे इन्फेक्शन होण्यापाठीमागचं रिझन आहे की ह्या ज्या फंजाय आहेत त्या आपल्या स्किनमध्ये किंवा हेअर्समध्ये किंवा नेल्समध्ये असणारं जे डेड प्रोटीन आहे केरॅटिन, त्याच्यावरती काय करत असतात, या फीड करत असतात. कारण फंगस ज्या आहेत सगळ्या प्रकारच्या ह्या दुसऱ्यावरती फिडिंग करत असतात, डेड किंवा डिकम्पोज्ड मॅटरवरती फिडिंग करत असतात. तर ह्याही डेड प्रोटीनवरती फिडिंग करतात, ज्याचं नाव आहे केरॅटिन. नेक्स्ट बघूया याचा मोड ऑफ ट्रान्समिशन. फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन, रिंगवर्म स्प्रेड्स बाय शेअरिंग ऑफ क्लॉथ्स, कोंब ऑफ इन्फेक्टेड पर्सन. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला रिंगवर्म झाला असेल त्यावेळी त्याचे कपडे, त्याचा कंगवा आपण जर शेअर केला, इन्फेक्टेड पर्सनचा आपण जर शेअर केला, आपण नॉर्मल हेल्दी असेल आणि आपण जर तो शेअर केला, तर त्याच्या कपड्यांना किंवा त्याच्या कंगव्यामध्ये जी फंगाय आहे ट्रायकोफायटॉन किंवा मायक्रोस्पोरम फंगायचे जे स्पोअर्स आहेत
ते स्पोर्स क्लॉथ्सना किंवा कंगव्याला चिकटलेले असणार आहेत आणि ते आपण यूज केल्यामुळं आपल्या बॉडीवरती येणार आहेत आणि त्याचे इन्फेक्शन आपल्याला होणार आहे. सेकंड मोड ऑफ ट्रान्समिशन, क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज अनदर मोड ऑफ ट्रान्समिशन. ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आपण असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या स्किनवरती रिंगवर्मचे लेशन सुटलेले असतील आणि आपण त्याच्या हातामध्ये हात दिला समजा, तर त्याच्या हातावरती जे लेशन सुटलेले आहे त्या ठिकाणी असणारे जे फंगसचे स्पोर्स आहेत ते आपल्या बॉडीवरती येणार आहेत आणि त्याचं आपल्याला इन्फेक्शन होणार आहे. म्हणून म्हटलं क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन इज अनदर मोड ऑफ ट्रान्समिशन. हाही दुसरा मोड आहे ट्रान्समिशनचा. दिस इज अबाउट द मोड ऑफ ट्रान्समिशन. नेक्स्ट बघूया सायन्स अँड सिम्पटम्स. या आजाराची कोणती लक्षणं दिसतात याविषयी आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. द फर्स्ट सिम्पटम ऑफ द रिंगवर्म or dermatophytosis is infected skin shows enlarged red ring caused due to ringworm. रिंगवर्म असं त्याचं नाव आहे. त्याच्यावरून लक्षात घ्या की लाल रंगाची चट्टे गोल आकाराचे आपल्या स्किनवरती पडणार आहेत ज्या ठिकाणी त्याचे इन्फेक्शन झालं आहे तिथं. एनलार्जड म्हणजे मोठे मोठे होत चाललेले किंवा मोठे झालेले. लाल रंगाचे चट्टे रिंगसारखे गोल आकाराचे आपल्या स्किनवरती उठणार आहेत. कशामुळं? तर रिंगवर्ममुळं. नेक्स्ट, appearance of dry scaly lesions on various parts of the body. These red patches cause intense itching. आपल्या स्किनवरती ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे, फंगसचे इन्फेक्शन झालेलं आहे, त्या ठिकाणची जी स्किन आहे ती ड्राय स्केली होते, म्हणजे कोरडी पडते. खवले निघाल्यासारखे तिचे खवले निघतात. जसे डॅन्ड्रफ निघतो आपल्या केसामधला तशा प्रकारे त्या ठिकाणचे स्केल्स निघतात, खवले निघतात. लेशन्स ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, खवले निघाल्यासारखे. चट्टे, लेशन्स म्हणजे चट्टे आपल्या बॉडीच्या पार्ट्सवरती दिसतात. आणि एवढंच नाही तर ते जे रेड पॅचेस आहेत किंवा ते जे लाल चट्टे आहेत आपल्या स्किनवरती उठलेले, त्यांचं इंटेन्स इचिंग होतं, खाज सुटते, जळजळ होते. इंटेन्स खूप तीव्र वेदना किंवा तीव्र खाज सुटणे, जळजळ होणे. इचिंग होणे म्हणजे जळजळ होणे, खाज सुटणे. इंटेन्स म्हणजे खूप तीव्रतेनं जाणवते आपल्याला त्या रेड पॅचेसमध्ये. खाज सुटलेली जाणवते, वेदना झालेल्या जाणवतात ज्या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, ज्या ठिकाणी त्याचे लेशन्स उठलेले आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट सिम्पटम आहे त्याचं इन्फेक्शन टू नेल्स इज टर्म्ड ॲज ऑनिकोमायकोसिस. आपल्या नखांमध्येही डेड असणारं जे प्रोटीन आहे केरॅटिन नावाचं ते प्रेझेंट आहे नखांमध्ये सुद्धा. आता नखांमध्ये सुद्धा जर हे डेड प्रोटीन असेल तर त्याही ठिकाणी त्याचं इन्फेक्शन होतं आपण बघितलेलं आहे. ज्यावेळी आपल्या नखांना रिंगवर्मचं इन्फेक्शन होतं त्यावेळी त्याला ऑनिकोमायकोसिस असं म्हटलं जातं. ऑनिकोमायकोसिस मीन्स इन्फेक्शन टू नेल्स in which nails become thick, discolored and disfigured. म्हणजे काय? ज्यावेळी आपल्या नखांना त्याचं इन्फेक्शन होतं रिंगवर्मचं त्यावेळी आपली नखं थिक होतात, म्हणजे जाड होतात, खूप डिस्कलर होतात. म्हणजे नखांना एक पर्टिक्युलर कलर येतो, म्हणजे तो कलर नाहीसा होऊन ते डिस्कलर होतात. आणि डिसफिगर्ड म्हणजे त्याचा शेप प्रॉपर राहत नाही. त्याचा जो शेप असतो, ओरिजिनल शेप जो असतो आपल्या नेल्सचा, नखांचा, तो प्रॉपर राहत नाही. आणि हे सगळं होतं कधी? तर रिंगवर्मचं नखांवरती जर इन्फेक्शन झालं असेल तर. नेक्स्ट, ॲथलेट्स फूट इज फंगल इन्फेक्शन दॅट युजली बिगिन्स बिटवीन द टोज. ज्यावेळी आपल्या पायांना त्याचं इन्फेक्शन होतं त्यावेळी त्याला ॲथलेट्स फूट असं म्हटलं जातं. ॲथलेट्स फूटमध्ये आपल्या जनरली पायांना इन्फेक्शन होत असताना आपल्या टोजमध्ये, बोटांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये ओलसर ठिकाण राहतं. फंगस नेहमी ओल्या
ठिकाणी येते, त्यामुळं ओल्या ठिकाणी बोटांच्या मध्ये ह्या फंगसचे इन्फेक्शन सुरुवातीला आपल्याला झालेलं दिसतं. आणि हे इन्फेक्शन जर काळजीपूर्वक ट्रीट नाही केलं गेलं तर ते आपल्या पायाच्या सगळ्या स्किनवरती स्प्रेड व्हायला लागतं. त्याचे स्पोर्स डिस्पर्स व्हायला लागतात आणि ते पायाच्या स्किनवरती पसरायला लागतं. पण त्याची सुरुवात आपल्याला पायांच्या बोटांच्या मध्ये झालेली दिसते. त्याला ॲथलेट्स फूट असं म्हटलं जातं. बघा, नेहमी लक्षात ठेवा, फंगस येत असताना, बुरशी येत असताना ओल्या असणाऱ्या ठिकाणी डेड आणि डिकम्पोज्ड मॅटरवरती येणारे असतात फंगस बऱ्याच प्रकारच्या. त्यांना पाण्याची गरज असते, पाण्याच्या ठिकाणी येतात आणि अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. अशा असणारे हे फंगस, आणि त्या फंगसचे इन्फेक्शन आपल्या स्किनवरती होत असताना आपल्या बॉडीवरती ज्या ठिकाणी मॉइस्ट वॉर्म प्लेसेस आहेत अशा ठिकाणी तिचं इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. हाताच्या बोटांच्या मध्ये असेल किंवा पायाच्या बोटांच्या मध्ये असेल. ओलसर आपल्या पायांच्या बोटांच्या मध्ये, हाताच्या बोटांमध्ये घाम येतो, त्यामुळे तिथं ओलसर जागा राहते. आणि अशा ठिकाणी जर स्पोर्स पडले तर त्या ठिकाणी आपल्याला रिंगवर्मचे लेशन्स उठायला लागलेले दिसतात. हे आहेत सायन्स अँड सिम्पटम्स, या आजाराची लक्षणं. नेक्स्ट बघूया, याच्यामध्ये डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट कशी केली जाते. सुरुवातीला आहे डायग्नोसिस. डायग्नोसिस इज बाय फिजिकल एक्झामिनेशन. ह्याच्यामध्ये वेगळी अशी कोणतीही टेस्ट करावी लागत नाही. म्हणजे ब्लडची टेस्ट असते किंवा स्टूलचं एक्झामिनेशन असतं. आपण बघितलं टायफॉईडमध्ये असेल, अमेबियासिसमध्ये स्टूल एक्झामिन केलं जातं. त्याच्यानंतर मलेरियामध्ये असेल, फिलारियासिसमध्ये असेल, ब्लड एक्झामाइन केलं जातं. पण या ठिकाणी या कशाचीच गरज नाही, कारण आपल्याला जे होणारे इन्फेक्शन आहे ते स्किनवरती होते. त्यामुळे स्किनवरती इन्फेक्शन झालेलं जे आहे ते फिजिकल एक्झामिनेशननंसुद्धा आपल्याला दिसणार आहे. आपल्या स्किनवरती चट्टे उठले, ते चट्टे रिंगसारखे असतील, गोल आकाराचे असतील, तर ते कशाचं इन्फेक्शन आहे असं समजलं जातं, तर रिंगवर्मचं इन्फेक्शन आहे असं समजलं जातं. त्यामुळे फिजिकल एक्झामिनेशन ही डायग्नोसिससाठी वापरली जाणारी मेथड आहे. ट्रीटमेंटमध्ये बघूया. ट्रीटमेंट यूज ड्रग्स लाईक नायस्टेटिन, फ्लुकोनाझोल, इट्रॅकोनाझोल एक्सेट्रा. बघा, ट्रीटमेंटमध्ये फंगीसाइड्स वापरले जातात, म्हणजे फंगसच्या अगेनिस्ट काम करणारे औषधं वापरले जातात. म्हणजे याच्यामध्ये नायस्टॅटिन येतं, फ्लुकोनाझोल येतं, इट्रॅकोनाझोल येतं. यांचा वापर आपण ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी करायचं आहे. क्रीमसारखे औषध असतात हे, जसं तुम्हाला इचगार्ड, रिंगार्ड या ट्यूब्स मिळतात त्याच्या प्रकारातले ह्या औषध आहेत किंवा त्याच्यामध्ये हे कंटेंट असतात. दिस इज अबाउट द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द रिंगवर्म. पुढे बघूया आपण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता हा डिसीज स्किनशी रिलेटेड आहे. याचा मोड ऑफ ट्रान्समिशन आहे बाय शेअरिंग क्लॉथ्स, कोम विथ इन्फेक्टेड पर्सन, बरोबर, किंवा बाय शेअरिंग इक्विपमेंट्स. वेगवेगळी वस्तू वापरल्यामुळं किंवा त्याचे क्लॉथ्स वापरल्यामुळं हा स्प्रेड होणारा डिसीज आहे, कारण हा स्किनशी रिलेटेड आहे, त्वचेशी रिलेटेड असणारा डिसीज आहे. तर याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल, अवॉइड शेअरिंग टॉवेल्स, क्लॉथ्स अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट विथ अदर. आपली जी क्लॉथ्स आहेत, आपले जे इक्विपमेंट्स आहेत किंवा टॉवेल आहे तो कधीही कुणाबरोबर शेअर करायचा नाही, कारण समोरच्या व्यक्तीला जर त्याचं इन्फेक्शन झालं असेल, ज्याच्याबरोबर आपण तो शेअर करतो आहे त्याला जर त्याचं इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, म्हणून शेअर करणं अवॉइड करायचं आहे. नेक्स्ट आहे वॉशिंग क्लॉथ्स इन हॉट वॉटर विथ फंगीसायडल सोप हेल्प टू डिस्ट्रॉय फंगल पॅथोजन्स. जर समजा कधी फंगल इन्फेक्शन झालेला एखादा व्यक्ती आपल्या घरी असेल तर त्याचे जे क्लॉथ्स आहेत ते क्लॉथ्स हॉट वॉटरमध्ये भिजत घालायचेत किंवा वॉश करायचेत, त्याच्यामध्ये फंगीसायडल सोप वापरून. आता फंगीसायडल सोपमध्ये अशी केमिकल्स असतात जे फंगसच्या स्पोर्सना किल करत असतात. त्यामुळे फंगीसायडल सोप वापरून आपण काय करू शकतो तर त्याच्यावरती
मात करू शकतो किंवा तो इतर लोकांना फॅमिलीतल्या स्प्रेड होणार नाही याविषयी आपण काय करू शकतो, काळजी घेऊ शकतो. स्किनशी रिलेटेड असणारा डिसीज असल्यामुळं स्किन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये, आपल्या त्वचेच्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या वस्तू म्हणजे आपले क्लॉथ्स, त्याच्यानंतर टॉवेल, त्याच्यानंतर स्पोर्ट्स इक्विपमेंट, ते इतरांबरोबर शेअर करणं ॲव्हॉइड केलं पाहिजे. हे आहे रिंगवर्मविषयी. पुढचा डिसीज बघतो आपण डेंग्यू. तर डेंग्यू हा डिसीज तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे फक्त एका पॅराग्राफमध्ये, ज्याच्यामध्ये कॉझिटिव्ह एजंट डिटेलमध्ये सांगितलेलं नाही किंवा त्याचे सिम्टम्स डिटेलमध्ये सांगितलेले नाहीत. फक्त एका पॅरामध्ये हा डिसीज तुम्हाला दिलेला आहे, पॅरामध्ये त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे एका पॅराग्राफमध्ये. तर डेंग्यू हा जो डिसीज आहे, तुम्ही आत्ता सध्या त्याची साथ चालू आहे बघताय डेंग्यूची. तर हा मॉस्किटो बाईट एडिस प्रजातीची जी मॉस्किटो आहे, फिमेल एडिस मॉस्किटो, तिच्यामुळं स्प्रेड होणारा हा डिसीज आहे. पण ती चावली म्हणून आपल्याला डिसीज होतो डेंग्यू असं नाही. तर तिनं जर डेंग्यूचे व्हायरस कॅरी करत असेल तरच तो डिसीज ती आपल्याला काय करू शकते, ट्रान्समिट करू शकते. आता मॉस्किटोमुळं ट्रान्समिट होणारे जे डिसीज आहेत त्यामध्ये आपण पहिला बघितला मलेरिया, दुसरा बघितला फिलारियासिस आणि तिसरा बघतोय डेंग्यू. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये फिलारियासिस शिकवताना 3 प्रजाती सांगितलेल्या मॉस्किटोच्या. पहिली सांगितली ॲनॉफिलिस, दुसरी क्युलेक्स आणि तिसरी एडिस मॉस्किटो. तिन्ही प्रजातीच्या फिमेल्स या 3 प्रकारचे डिसीज ट्रान्समिट करू शकतात. ॲनॉफिलिस मॉस्किटो, फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो ट्रान्समिट द मलेरिया. Female Culex mosquito transmit the filariasis and female Aedes mosquito transmit the dengue. आता तिन्ही प्रजातीच्या फिमेल्सच फक्त का ट्रान्समिट करतात डिसीजेस, मेल का ट्रान्समिट करत नाहीत? तर मॉस्किटोचे मेल जे असतात ते प्लांट सेल सॅपवरती फिडिंग करत असतात. त्यांचं फूड आहे प्लांट सेल सॅप. ते ह्युमनच्या किंवा व्हर्टिब्रेट ॲनिमलच्या ब्लडवरती फिडिंग करत नाहीत मेल मॉस्किटोज. त्यामुळं मेल मॉस्किटो डज नॉट ट्रान्समिट एनी टाईप ऑफ डिसीज. कोणत्याही प्रकारचा डिसीज ह्युमनचा मेल मॉस्किटोज ट्रान्समिट करत नाहीत. तर डिसीज ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या फक्त असतात त्या म्हणजे फिमेल मॉस्किटोज, लक्षात ठेवा. आता आपण डेंग्यूविषयी माहिती बघूया. डेंग्यू फीवर इज अ पेनफुल डिबिलिटेटिंग व्हेक्टर बॉर्न डिसीज. डेंग्यूमध्ये ताप येतो हे तुम्ही बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. हा जो फीवर आहे तो पेनफुल आहे, म्हणजे जॉईंट पेन होणार, मसल्स पेन होणार, मसल्समध्ये खूप दुखणार, जॉईंट्स दुखणार, सांधे दुखणार. डिप्लिटेटिंग म्हणजे कमजोर बनवणारा, अशक्तपणा आणणारा असा हा फीवर आहे. कारण डेंग्यू फीवरमध्ये आपल्या प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्सची संख्या कमी होणं हे त्याचं सुरुवातीचं लक्षण आहे. फीवर येतो आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होत असेल तर कदाचित तो काय असू शकतो, कदाचित म्हणजे 100% डेंग्यू असू शकतो. तसं बघायला गेलं तर प्लेटलेट्सची संख्या कमी होण्यासाठी अदरही रिझन्स असू शकतात, पण डेंग्यू फीवर जर झाला असेल तरीही आपल्या प्लेटलेट्स कमी होत असतात. आता याचा पॉझिटिव्ह एजंट काय आहे, तर इट इज कॉज्ड बाय एनी वन ऑफ 4 क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरसेस. आता क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरसेसच्या 4 प्रजाती आहेत असं म्हटलेलं. इट इज कॉज्ड बाय एनी वन ऑफ 4 क्लोजली रिलेटेड डेंग्यू व्हायरसेस. आता 4 कोणते डेंग्यू व्हायरसेस आहेत, तर DNEV1, DENV1 म्हणजे डेंग्यू व्हायरस फर्स्ट, डेंग्यू व्हायरस सेकंड, डेंग्यू व्हायरस थर्ड, डेंग्यू व्हायरस फोर्थ. अशा त्याच्या 4 प्रजाती आहेत आणि 4 प्रजातींच्या पैकी कुठल्याही एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं,
V1, DEN V2, DEN V3, DEN V4 अशा 4 प्रजातीपैकी व्हायरसच्या कोणत्याही एका प्रजातीचं जर इन्फेक्शन आपल्याला झालं तर हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. नेक्स्ट बघूया. डेंग्यू व्हायरस इज ट्रान्समिटेड थ्रू द बाईट ऑफ फिमेल ॲडिस मॉस्किटो. मग अशी म्हटलं इट इज द व्हेक्टर बॉर्न डिसीज. व्हेक्टर बॉर्न म्हणजे इट रिक्वायर्स द व्हेक्टर फॉर द ट्रान्समिशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्समिट होण्यासाठी याला व्हेक्टरची गरज असते. अँड द व्हेक्टर ऑफ द डेंग्यू फीवर इज द फिमेल एडिस मॉस्किटो. फिमेल एडिस मॉस्किटो जी आहे ती डेंग्यूचा व्हायरस इन्फेक्टेड पर्सनकडून नॉर्मल हेल्दी पर्सनकडं ट्रान्समिट करत असते. म्हणून ह्याला व्हेक्टर बॉर्न डिसीज असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा. द मॉस्किटो टेक्स अप द डेंग्यू व्हायरस व्हेन इट सक्स ब्लड ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम डेंग्यू. ज्यावेळी ही फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटोस इन्फेक्टेड पर्सनला बाईट करते आणि त्याचं ब्लड सक करते त्यावेळी त्याच्या ब्लडमध्ये असणारे डेंग्यू व्हायरस कलेक्ट करते आणि ही मॉस्किटो ज्यावेळी नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी ती काय करत असते, त्याचे व्हायरसचे मॉलिक्युल्स नॉर्मल हेल्दी पर्सनच्या ब्लडमध्ये सोडत असते. त्यामुळे त्याला त्याचं इन्फेक्शन होतं. इट कॅनॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. हा डिसीज डायरेक्टली एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्समिट होऊ शकत नाही. जसं आपण बघितलं निमोनिया असेल, कॉमन कोल्ड असेल, या लेक्चरमध्ये बघितलेलं रिंगवर्म असेल, हे डिसीजेस जे आहेत आपण डायरेक्ट त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तर आपल्याला तो डिसीज होत असतो. पण डेंग्यू हा डिसीज आपल्याला व्यक्तीच्या संपर्कात गेल्यामुळं, व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं होत नाही, तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते ती म्हणजे फिमेल एडिस मॉस्किटो. फिमेल एडिस मॉस्किटोनं जर व्हायरस कलेक्ट केला इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमधून आणि तो जर आपल्या बॉडीमध्ये सोडला तरच आपल्याला त्याचे इन्फेक्शन होऊ शकतं. मी तुम्हाला याचा पॉझिटिव्ह एजंट सांगितला डेंग्यू फीवरचा. डेंग्यू फीवर हा पेनफुल डिप्लिटेटिंग असणारा व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. त्याच्यामध्ये खूप ताप येतो, जवळपास 104 फॅरेनहाईट डिग्री एवढा फीवर येतो. याच्यामध्ये 104 डिग्री फॅरेनहाईट एवढा ताप येतो व्यक्तीला आणि हा ताप कमजोर बनवतो, आपल्याला कमकुवत बनवतो. सांधे दुखतात त्याच्यामध्ये, आपले मसल्समध्ये पेन होतात, कणकण येते, अंग दुखतं, खूप हेडॅक होतं, डोकं खूप दुखतं. आणि जर हा डिसीज लवकर ट्रीट नाही झाला तर तुम्ही बघितलेलं आहे डेंग्यूमुळं बऱ्याच लोकांची डेथसुद्धा होते. तर असा असणारा हा डिसीज आहे जो होण्यासाठी कारणीभूत आहेत तर डेंग्यू व्हायरसेस. डेंग्यू व्हायरसेसच्या 4 प्रजाती आहेत. DEN V1, DEN V2, DEN V3, DEN V4 अशा 4 प्रजातीमुळं हा डिसीज आपल्याला होतो. हा डिसीज ट्रान्समिट करण्यासाठी फिमेल ॲडिस मॉस्किटो रिस्पॉन्सिबल आहेत. हा मॉस्किटो फिमेल मॉस्किटो ज्यावेळी कलेक्ट करते व्हायरस आणि नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते त्यावेळी ती त्याच्यामध्ये सोडत असते. डायरेक्ट पर्सन टू पर्सन हा डिसीज ट्रान्समिट होत नाही. याचा मोड ऑफ ट्रान्समिशन जर फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो असेल तर प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल काय असेल हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला इथं काय करायला पाहिजे. तर मॉस्किटोचा जी ग्रोथ आहे ती थांबवली पाहिजे, मॉस्किटो वाढू दिली नाही पाहिजेत. आणि एडिस प्रजातीचे जे मॉस्किटो आहेत त्या क्लिअर स्टॅग्नंट वॉटरमध्ये येतात, म्हणजे ड्रेनेजच्या वॉटरमध्ये नाही. चांगले साठलेलं पाणी जे आहे, पावसाचं पाणी चांगल्या ठिकाणी जे साठलं असेल अशा ठिकाणी याची ग्रोथ होते. त्यामुळं घराभोवती कुठेही पाणी साठू द्यायचं नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पसरलेली दिसते डेंग्यूची, कारण एडिस प्रजाती जी आहे ती चांगल्या पाण्यामध्ये ग्रो होणारी प्रजाती आहे. तिच्या 1 लार्वा प्युपा ह्या क्लिअर स्टॅग्नंट वॉटरमध्ये कंप्लीट होतात.
3 स्टेजेस. त्यामुळं पाणी साठू द्यायचं नाही घराभोवती. साठलेल्या पाण्याचा चांगल्या पद्धतीनं निचरा करायचा आहे आणि मॉस्किटो रिपेलंट्स वापरायचे आहेत, मॉस्किटो नेट्स वापरायचे आहेत, जेणेकरून मॉस्किटो आपल्याला बाईट करणार नाहीत आणि डेंग्यू, मलेरिया, फिलारियासिससारखे डिसीज स्प्रेड होणार नाहीत. दिस इज अबाउट द डेंग्यू. बघा, या लेक्चरमध्ये 2 डिसीज कंप्लीट झालेले आहेत आपले, रिंगवर्म आणि डेंग्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सरविषयी स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅन्सर होण्यापाठीमागची कारणं, कॅन्सरचे टाईप्स, त्याच्यानंतर कॅन्सरची ट्रीटमेंट आपल्याला बघायची आहे. थँक्यू.